आतील बाजूला उपस्थित राहूया। काही क्षणात या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जाईल आणि या जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेला प्रारंभ तुम्हा सर्वांच्या साक्षीने आपण संपन्न करत आहोत। सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे। पांडुरंगजी गुरव यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जाणार। सुकाई देवी पालखी नृत्य पथक चिंचगरी ताबडतोब प्रवेशद्वारावर चला। आई जराई मातेच्या आणि दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी हा सोहळा संपन्न होतोय। श्रीफळ वाढवलेला आहे। मध्ये आपल्याला आखून दिलेल्या त्या खणामध्ये किंवा त्या रकाड्यामध्ये बसायचं आहे आणि त्याच्या पाठीमागे जे तिसऱ्या क्रमांकाचं रिंगण आहे ते वाद्य कलाकारांसाठी असतं। प्रत्येक संघामध्ये एकूण 21 कलाकार असणं अपेक्षित आहे, बंधनकारक आहे। त्या 21 कलाकारांपैकी 6 जोड्या म्हणजे 12 कलाकार हे पालखी नाचवण्यासाठी असतील। त्यानंतर वाद्यवृंदांमध्ये 4 ढोल, 1 ताशा, 1 सनईवाला, त्याच्या जोडीला सूरवाला, त्यानंतर निशाणवाला आणि झांजवाला असे 9 वाद्य कलाकार आणि 12 नृत्य कलाकार, एकूण 21 कलाकार प्रत्येक संघामध्ये असणं बंधनकारक आहे। प्रत्येक संघाला प्रत्येक संघाला 25 मिनिटांची वेळ दिली जाणार आहे। त्यातली पहिली 5 मिनिटे ही देखावा सादर करण्यासाठी दिली जाणार आहे। तो देखावा ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, समाज प्रबोधनात्मक कुठल्याही प्रकारचा देखावा आपण सादर करू शकता। त्याच्यासाठी 5 मिनिट असतील आणि त्यानंतर 20 मिनिटांची वेळ ही आपल्याला पालखी नृत्य करण्यासाठी दिली जाणार आहे। याची प्रत्येक संघाने नोंद घ्या। स्पर्धेतले बाकीचे नियम सांगत असताना सगळ्यात महत्वाचे 2 नियम, एक म्हणजे स्पर्धा चालू झाल्यानंतर ती संपेपर्यंत कुठल्याही स्पर्धकाचा पाय हा पालखीला लागता कामा नाही। जरी पालखी रिकामी असली तरी त्या पालखीमध्ये साक्षात देवता विराजमान आहे असं समजूनच पावित्र्य राखून आपण हा कार्यक्रम करायचा आहे। त्यामुळे कुठल्याही स्पर्धकाचा पाय पालखीला लागता कामा नये आणि पालखीचा कोणताही अवयव हा जमिनीला टेकता कामा नये। हे 2 अतिशय महत्वाचे नियम या पालखी नृत्य स्पर्धेतले आहेत। या 2 नियमांपैकी एक जरी नियम कोणत्याही संघाने मोडला तरी तो संघ त्याच क्षणाला स्पर्धेतून बाद केला जातो। याची सगळ्यांनी नोंद घ्या। 100 मार्काची गुणपत्रिका असणार आहे। 2 पंच आहेत, दोन्ही अनुभवी पंच आहेत। दोघांकडेही 100 गुणांची गुणपत्रिका दिलेली आहे, ज्यामध्ये वेशभूषेसाठी 5 गुण असतील, जो सुरुवातीला देखावा सादर करणार त्यासाठी 5 गुण असतील, जी पालखी नृत्य आपण करणार त्या नृत्याच्या चालींसाठी 44 गुण असतील, मनोरे 3 मनोरे प्रत्येक संघाला कंपल्सरी आहे, प्रत्येक मनोऱ्याला 2 असे एकूण 6 गुण मनोऱ्यासाठी असतील, ढोल वाजवणे आणि ताशा वाजवणे यांच्यासाठी एकूण 22 गुण, त्यामध्ये सुरुवातीला सूड आणि शेवटला सुद्धा सूड मारणं गरजेचं आहे। ढोलाच्या चाली बदलण्यासाठी एकूण 14 गुण असतील, ढोल आणि ताशाचं एकंदर तुमचं जे सादरीकरण आहे त्या रंगबाजीसाठी 2 गुण असतील आणि ताशेवाल्यासाठी 4 गुण, सनईवाला आणि सूरवाला या दोघांसाठी एकूण 8 गुण आणि निशाणवाला आणि झांजवाला या दोघांसाठी 10 गुण अशी एकूण 100 गुणांची ही गुणपत्रिका असेल। पालखी नाचवत असताना प्रत्येक स्पर्धकाने आपल्याला आखून दिलेल्या रिंगणामध्येच पालखी नाचवायची आहे किंवा बसणाऱ्या स्पर्धकाने सुद्धा आपल्या रिंगणामध्ये बसायचं आहे। जर नाचवणाऱ्या स्पर्धकाचा किंवा खाली बसलेल्या स्पर्धकाचा किंवा ढोलवाल्या, ताशेवाला, निशाणवाला, झांजवाला कोणाचाही पाय जर रेषेला लागला तर जेवढ्या वेळा त्या रेषेला पाय लागेल तेवढे गुण तुम्हाला मिळालेल्या एकूण गुणांवरून पंच कमी करणार आहे। याची देखील नोंद घ्या। लाईन टच न करता आपल्याला आपली कला सादर करायची आहे, हे महत्वाचं बंधन प्रत्येक कलाकाराजवळ असणार आहे। चला तर मग या स्पर्धेतला स्पर्धक क्रमांक 1 आई सुकाई देवी पालखी नृत्य पथक चिंचगरी तालुका चिपळूण, एक बलाढ्य आणि अनुभवी संघ
या ठिकाणी प्रवेश करतोय. सुरुवातीला त्यांचा एक सुंदर असा ऐतिहासिक देखावा या ठिकाणी सादर केला जाणार आहे. खालीच बसतोय मी आता पुढच्या पुढे नंतर बघतो आता. ही कोकणची भूमी आणि या महाराष्ट्राला ज्याने अनेक रत्न दिली तो आपला रत्नागिरी जिल्हा. आणि या रत्नागिरी जिल्ह्यातला आपला हा चिपळूण तालुका ज्याने संपूर्ण कोकणची पारंपरिक कला जोपासण्याचं महान कार्य केलंय. कलेची वारसा जोपासणारा आपला चिपळूण तालुका. आणि या चिपळूण तालुक्यातल्या वालोपे गावामध्ये सुंदर असा हा पालखी नृत्याचा सोहळा संपन्न होतोय. आणि या सोहळ्यामधला पहिला संघ आपली कला सादर करण्यासाठी येतोय सुकाई देवी पालखी नृत्य पथक चिंचगरी तालुका चिपळूण. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो मिकी माऊस मध्ये फक्त येऊ नको. हॅलो चेक. सुस्वागतम. चिंचगरी गावची ग्रामदेवता आई सुकाई व वालोपे गावची ग्रामदेवता आई झोलाई यांना नमस्कार करून व प्रगती मित्र मंडळ वालोपे देऊळवाडी यांच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भव्य दिव्य अशा जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा या पालखी नृत्य स्पर्धेसाठी आम्हाला आई सुकाई देवी पालखी नृत्य पथक चिंचगरी या संघाला निमंत्रित केल्याबद्दल मी प्रगती मित्र मंडळ वालोपे देऊळवाडी यांचे आभार मानतो आणि देखावा चालू करतोय. देखावाचं शीर्षक आहे स्वराज्याचा शिलेदार शिवा काशीद. महाराजांचा मनसुबा नेमकं काय आहे हेच कळत नाही. मनसुबा तर आमचा साफ आहे. आजच आम्ही सिद्धीच्या छावणीमध्ये जाणार आहोत तहाची बोलणी करण्यासाठी. तहासाठी 2 पालख्या पन्हाळगडावरून निघतील. एक पालखी पन्हाळगडाच्या पायथ्याच्या दिशेने जाईल व दुसरी विशालगडाकडे. राज राज मुजरा राज 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 या देहासनी शिव काशीद म्हणतात. प्रतापगडच्या पायथ्याशी नेमापूर गावाच्या नाव्याचा मोरम्या. शिवा तुला इथं कशासाठी बोलवलं आहे माहित आहे का तुला? ठाव आहे राज. राज एवढे दिवस तुमच्या संग आहे. तुमच्या मनसुबे अवस्थी ठाव आहे. शिवा तुला जिथे जायचं आहे तिथून तुला परत यायचं नाहीये. राज राज द्या किडा. राज जातो की भेटतो की त्या सिद्धीला. शिवा ये इकडे. राज राजा कसा दिसतोय म्या कसा दिसतोय? अरे शिवा तू तर माझ्यासारखा दिसतोस उभे. पण शिवा तुझं काही बरं वाईट झालं तर काय होईल? तो सिद्धी माझा जीव घेईल एवढंच ना. राजा ओ मराठा मावळ्यासाठी जीव गावापासून प्यारा झाला. मरणाचा चाळ पायात बांधून काळाच्या छताडावर असणार मराठ मावळा मी. जगदंब जगदंब जगदंब. होशियार 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 निगाहे तख्त रखो. या अल्लाह ये बारिश है या आसमानी आपत्ति. शिवाजी ने हमारे नाक में दम कर रखा है. हुजूर 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 शिवाजी भाग गया. शिवाजी भाग गया. हुजूर 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 दगा. अपने साथ कुछ तो दगा हो रहा है. खामोश. हुजूर पालकी सापड़ली हुजूर. शिवाजी मिल गया. आओ लाओ उसको हमारे सामने लेके आओ. आओ शिवाजी आओ. फरमाइए क्या लेंगे आप? देणार असाल तर आदिलशाहची गादी घेऊ आम्ही. तेवर तो देखो इसके. है शिवाजी आपको तो महाराष्ट्र का राजा कहते हैं ना. भागने का इरादा था क्या? मुंह संभल के बात करो. मराठी कधी पळत नाही. पळायला लावते. हुजूर हुजूर दगा हुजूर दगा. हुजूर 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 ये शिवाजी नहीं है. ये शिवाजी नहीं है. क्या लगते हो तुम? सामने के तेरा बाप खड़ा है. यही तो है शिवाजी. पकड़ा गए हो क्या? हुजूर 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 ये शिवाजी नहीं है. कैसे कह सकते हो तुम कि ये शिवाजी नहीं है?
शिवाजी ने हमारे अब्बाजान का कत्ल किया था, उस समय कृष्णा जी के भास्कर तलवार से शिवाजी के सर पर घाव हुआ था, उसकी निशानी इसके सर पर नहीं है। हंस रहे हो काफिर? मरने से पहले आखिरी बार पूछ रहा हूँ, तू है शिवाजी? वह मीच आहे शिवाजी। बता कौन है तू? पिछले 4 महीने से इस तूफानी बारिश में बैठे हम। अरे या स्वराज्यात माझ्यासारखा 1000 शिवाजी सापडतील तुला, कुणाला बघणार तू? अरे या सह्याद्रीच्या तळेगोऱ्यात फक्त तिघच फिरू शकतात, पहिला वारा, दुसरा वाघ आणि तिसरे म्हणजे मराठे, चौथ्याचं काम नाही ते। काफिर हमारे सामने झुको हमारे सामने। अरे जार शिवाजी कोणामुळे झुकला नाही, झुकत नाही आणि झुकणार सुद्धा नाही, मोडेन पण वागणार नाही। इसे मौत का इनाम दो, ईमान तो इसका ईमान। अरे हट, इनामासाठी इमान विकणारी औलाद तुमची, आमची निष्ठा या स्वराज्यासाठी। काफिर अरे यो शिवा काशीत मारताना देखील छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतो, यालाच म्हणतात मर्द मराठ्याचा बाणा। मार डालो रे, मार डालो इसे मार डालो। महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस, इथेच माती करू। आमच्या वाटेवर येऊन आमच्याशीच वाट मारणी करण्याची, त्यांच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परत जात नाही। हा इतिहास आहे आमचा। राज तुमसनी दिलेला शब्द पूरा केला राज जगदंब। ये शिवाजी का हम शक्ल ऐसा है तो असली शिवाजी कैसा होगा? मर गया लेकिन झुका नहीं, क्या मराठे ऐसे होते हैं? अतिशय जबरदस्त असा ऐतिहासिक देखावा आपल्या समोर सादर केलाय सुकाई देवी पालखी नृत्य पथक चिंचगडीनं। प्रेक्षकांनो आपणास विनंती आहे, जर हा देखावा आपल्याला भावला असेल तर एकदा खणखणीत टाळ्या होत्या चिंचगडी संघासाठी। या स्पर्धेला एक जुना जाणता आणि अनुभवी संघ म्हणून चिंचगडी संघाकडे पाहिलं जातं। सन्माननीय हरिभक्त पारायण शिवाजी महाराज चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा संघ जबरदस्त ताकदवान संघ म्हणून या संघाकडे पाहिले जाते। या संघानं यापूर्वी अनेक स्पर्धांवर आपलं नाव कोरलेलं आहे। तोच हा संघ आपली कला सादर करण्यासाठी या ठिकाणी सज्ज होतोय। करंबेळे संघ आणि तनाळी संघ आपला निर्णय लवकर आम्हाला कळवायचा आहे। आता जो देखावा या ठिकाणी सादर झाला चिंचगडी संघाचा शिवा काशीत, त्या देखाव्यासाठी आमचे मित्र भोमगावचे सुपुत्र टायगर चव्हाण यांच्याकडून चिंचगडी संघाच्या या देखाव्याला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद टायगरजी। मी नेहमी म्हणत असतो, एक कलाकारच दुसऱ्या कलाकाराच्या कलेची कदर करू शकतो आणि म्हणूनच टायगर चव्हाण यांच्याकडून चिंचगडी संघाच्या या देखाव्याला 500 रुपयाचं पारितोषिक। धन्यवाद। सगळ्यात पुढे भागवत धर्माची भगवी पताका डौलानं फडकवणारा निशाणवाला, त्याच्या पाठोपाठ झांजवाला, त्यानंतर 2 ढोल, त्यानंतर ताशा, पुन्हा 2 ढोल, असे हे वाद्य कलाकार आणि सनई आणि सूर एकूण 9 जण हे वाद्य कलाकार 3 नंबरच्या रिंगणामध्ये आणि यानंतर 6 जोड्या म्हणजे 12 कलाकार हे पालखी नाचवण्यासाठी असतील। एक सुंदर कलाकृती आहे। आजची रात्र ही मंतरलेली रात्र असणार आहे वालोदकरांसाठी। सुंदर प्रकार आहे। 2000 साली चंडिकाई देवी पालखी नृत्य पथक मळत या संघाचं या ठिकाणी आगमन होते। तालुका गुहागर आपलं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। दुसरा कलाकार खांद्यावर आहे, त्याच्या डोक्यावर
या ठिकाणी पंचारती ओवाळली जाते सोलाई मातेच्या पालखीजवळ दत्तगुरूंच्या चरणाजवळ सुंदर असं वाद्य ढोलाना ताशाची साथ आहे सनईला सुराची साथ आहे निशाणवाल्याला झांजवाल्याची साथ आहे अनुभवी असे सनई वादक मोहम्मदभाई सुंदर असे सनईचा आपल्याला सूर ऐकायला येतोय ज्याने आतापर्यंत अनेक कलाकारांचे कार्यक्रम सनईच्या माध्यमातून रंगवले पुन्हा एकदा हा कलाकार पायाखाली पेले डोक्यावर पेटती समय हातामध्ये 2 निरंजन पुन्हा एकदा पालखीच्या भोवती प्रदक्षिणा घातली जाते आणि मला वाटतं या ठिकाणी साष्टांग दंडवत घालण्याचा प्रयत्न दिसतोय डोक्यावर समय आहे आणि तरी देखील अतिशय जबरदस्त साष्टांग दंडवत घातला जातो चिंचगडीच्या या कलाकाराकडून आई सोलाई मातेच्या पालखीसमोर सुंदर असे या ठिकाणी सुरुवातीचा नमस्कार चिंचगरी संघाने सादर केलाय वक्रतुंड महाकाय
संस्कृती आहे, ही कोकणची परंपरा आहे. पणजोबाने केली ती आजोबांकडे आली, आजोबांनी केली ती वडिलांकडे आली, वडिलांनी केली तीच मुलाने जोपासली. करंबेळे संघाचा प्रतिनिधी आणि तनाळी संघाचा प्रतिनिधी आयोजक आपल्याला लगेच स्टेजवर बोलत आहे. करंबेळे संघ आपला प्रतिनिधी आणि तनाळी संघ आपला प्रतिनिधी ताबडतोब स्टेजवर येऊन आयोजकांना भेटायचं आहे. आहा, पुन्हा एकदा वाद्य बदलत आहे. शाबास. तनाळी संघाचे प्रतिनिधी इथं आलेले आहेत. करंबेळे संघ आपल्या प्रतिनिधीमध्ये स्टेजवर पाठवा. करंबेळे संघ आयोजकांना येऊन लगेच स्टेजवर भेटायचं आहे. सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चिचगरी संघाकडून. अतिशय सुरेख नृत्य आपल्याला पाहायला मिळते. करंबेळे संघ आपला प्रतिनिधी लगेच पाठवा. करंबेळे संघ एक हात पालखीचा पुन्हा एकदा पालखी खाली घेतली जाते. सुरुवातीपासूनच गतिमान झालेला हा संघ दिलेल्या वेळेमध्ये आपली कला सादर करणार. पुन्हा एकदा वाद्याचा प्रकार बदलतो. या स्पर्धेचे दोन्ही अनुभवी पंच एक सन्माननीय हरिभक्त पारायण कीर्तनकार रामचंद्र लाखड सर
सुंदर अशी कला सादर केली या ठिकाणी सुकाई देवी पालखी नृत्य पथक चिंचगरी या संघानं